नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय नवीन टॉपिककडे जाणार आहोत. गेल्या काही दिवसात आपण जॉमेट्रीच्या बाबतीत विचार केला. चॅप्टर नंबर 3 सर्कल आपण जवळजवळ पूर्ण केलं आणि आता आपल्याला अल्जेब्राकडे वळायला लागणार आहे. अल्जेब्रामध्ये टोटल 2 चॅप्टर्स आपण पूर्ण केलेली आहेत. त्यानंतरचं जे प्रकरण आहे चॅप्टर नंबर 3 दॅट इज द अरिथमेटिक प्रोग्रेशन. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण नंतर घेऊया. तत्पूर्वी आपण फायनान्शियल प्लॅनिंग की जे स्टँडर्ड 9th ऑलरेडी हे प्रकरण तुम्हाला होतं आणि खरोखर जीवनाला अनुसरून आपल्याला जीवनामध्ये लागणाऱ्या जे काही ज्ञान आहे, लागणारी जी काही माहिती आहे, याच्याशी रिलेटेड असणारं शिक्षण म्हणजे हे प्रकरण आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण असं की रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे व्यवहार करावे लागतात. पुढे जाऊन तुम्ही कदाचित काही ट्रेडिंग कराल, व्यापार कराल, त्यावेळेस ही माहिती लागेल. नाही व्यापार केला तरी एक भारताचा नागरिक म्हणून मला या सगळ्या बाबींची आवश्यकता आहे आणि ते माहिती असणं मला गरजेचं आहे. हाही एक दृष्टिकोन आहे. म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 त्याच्यानुसार तयार झालेला हा अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये असं दिलेलं आहे की शिक्षण हे जीवनाशी रिलेटेड असावं, त्याच्याशी संबंधित असावं, शिक्षण आणि जीवन यांचा संबंध असावा, असं जे काही विधान केलेलं आहे त्यानुसार आपल्याला अशा पद्धतीचं व्यावहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न या प्रकरणातून केलेला आहे. दुसरा भाग असा की हे फायनान्शियल प्लॅनिंग हे 9वीत तुम्ही शिकलेला आहात. 9वीमध्ये याच्यामधले काही टॉपिक्स तुम्ही शिकलेला आहात. आता इथे आपल्याला एक नवीन भाग जो बघायचा आहे तो असा बघायचा आहे की जी एस टी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता याच्यापूर्वी गव्हर्मेंट टॅक्स लावत होतं का? येस, याच्यापूर्वीसुद्धा स्टेट गव्हर्मेंट असो, केंद्र शासन असो, हे टॅक्सेस लावत होते. सेंट्रल गव्हर्मेंटसुद्धा टॅक्सेस लावत होते, परंतु ते वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते. देर आर डिफरंट टाईप ऑफ टॅक्सेस आर अलॉटेड फॉर द ट्रेडिंग इन द इंडिया. भारतामध्ये ट्रेडिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस त्या ठिकाणी लावले जात होते. म्हणजे वेगवेगळ्या व्यवहारामध्ये वेगवेगळे टॅक्सेस होते. मग हे सगळे टॅक्सेस अंडर द रूफ म्हणजे एका छताखाली आणण्याचा प्रयत्न या GSTने केलेला आहे. 2014 घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये एक विधेयक मांडलं गेलं की या विधेयकामधून अशा प्रकारचे हे जे टॅक्सेस आहेत हे टॅक्सेस एकत्र करून त्याचा एकच टॅक्स तयार करणे किंवा एकाच पद्धतीचा टॅक्स घेणे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स आणि त्याचा अवलंब करणे, असं सुरुवात झाली. आणि केंद्र शासनाने ते विधेयक मांडल्यानंतर राज्य शासनाने त्याला मंजुरी देत 1 जुलै 2017 आपल्याला हा टॅक्स या ठिकाणी लागू झाला. बरोबर? मीन्स ऑल दीज टॅक्सेस, प्रिव्हियस टॅक्सेस म्हणजे पूर्वीचे जे टॅक्सेस गव्हर्मेंट अलॉट करत होतं तर ते सबमर्ज्ड अंडर द GST. दॅट इज वाय द GST इज वन नेशन वन टॅक्स अँड वन मार्केट. GST इज इन इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017. म्हणजे त्यांनी असा विचार केला. बघा, विचार अतिशय उत्कृष्ट आहे की वन नेशन वन टॅक्स वन मार्केट म्हणजे सगळं मार्केटमध्ये सगळा जे काही व्यवहार होतील
त्या सगळ्या व्यवहाराचा एकच टॅक्स असेल, दॅट इज द GST. बरोबर. मग आता 1 जुलै ही तारीख लक्षात ठेवायची. 1 जुलै 2017ला GST सुरू झालं किंवा GSTला सुरुवात झाली. म्हणजे त्याची हिस्ट्री अशी आहे की 30 जूनला रात्री 12 वाजता राष्ट्रपतींनी जाहीर केलं की उद्यापासून GST लागू होणार आहे आणि त्याची घोषणा रात्री 12 वाजता केली गेली. तर अशा प्रकारचा हा GST. आणि मग याच्यामध्ये कोणकोणते टॅक्सेस इन्क्लूड होतात, विच टाईप ऑफ टॅक्सेस आर इन्क्लुडेड इन GST और विच टॅक्सेस आर सबमर्ज्ड इन टू द GST. GSTमध्ये कोणत्या प्रकारचे टॅक्सेस त्या ठिकाणी इन्क्लूड होतात किंवा सबमर्ज झालेले आहेत. म्हणजे मी आता तुम्हाला एक शब्द सांगितला की सगळे टॅक्स एका छताखाली आणणे असा हा जो भाग आहे, किंवा सगळ्या टॅक्स म्हणजेच GST असा जो प्रकार आहे तो हा GSTचा भाग आहे. मग याच्यामध्ये कोणकोणते टॅक्सेस आलेले आहेत, तर याच्यामध्ये एक्साईज ड्युटी आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, कस्टम ड्युटी आहे, नंतर सेंट्रल सरचार्ज आहे. हे जे मी टॅक्सेस सांगतो आहे हे सगळे टॅक्सेस याच्यापूर्वी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्मेंट लावत होतं आणि ह्या टॅक्सेसनुसार त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्मेंटला किंवा स्टेट गव्हर्मेंटला अमाऊंट मिळत असत किंवा ते पैसे त्या ठिकाणी गोळा होत असत. मग आता या पैशांचा उपयोग काय? तुम्ही म्हणाल की टॅक्स का घ्यायचा, कशासाठी टॅक्स असतो? तर टॅक्स हा आपल्याच नागरिकांच्या सुधारणांसाठी असतो. म्हणजे रस्ते तयार करणे असेल किंवा काही विकासाचे कामं असतील की जसं तुम्हाला ग्रामपंचायतला काही पैसे येतात, अनुदान येतं, नगरपालिकेला अनुदान येतं, गव्हर्मेंटकडून जे काही पैसे अशा संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळत जातात हे सगळे ह्या टॅक्सचेच असतात. तुम्ही जर विचार केला तर आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स वगैरे वगैरे सगळं लागतंच. आपण जेव्हा या ठिकाणी राहतो आहोत, भारताचे नागरिक आहोत, त्या त्या प्रांतामध्ये, त्या त्या जिल्ह्यामध्ये, त्या त्या तालुक्यामध्ये, त्या त्या गावामध्ये आपण राहतो आहोत, त्या ठिकाणी आपण घर भाडं तर देत नाही पण आपण घरपट्टी भरतो, वेगवेगळ्या प्रकारची पाणीपट्टी भरतो. बरोबर आहे. हाच टॅक्स आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे पैसे तुम्ही देता आहात गव्हर्मेंटला, हा सगळा पैसा तुमच्या भविष्यासाठी, तुमच्याच कामांसाठी, चांगल्या कामांसाठी, सुधारणांसाठी हा पैसा वापरला जातो. म्हणजे टॅक्स घेणे हा गव्हर्मेंटचा उद्योग नाही, तर तो तुमच्यासाठीचा जो काम करायचा आहे गव्हर्मेंटला, याच्यासाठीचा तो फंडिंग आहे. ते फंडिंग अशा पद्धतीने गोळा केलं जातं, दॅट इज GST. मग आता हे सगळे जे टॅक्सेस मी आत्ता सांगितले की एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज, नंतर व्हॅट. बघा मागच्या वेळेस व्हॅट हा फार प्रचलित झालेला होता किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्हॅट लागतो. तुम्ही वस्तू खरेदी करायला गेले की व्हॅट लागेल, या पद्धतीने. लक्झरी टॅक्स म्हणजे ज्या ठिकाणी आरामाच्या वस्तू वगैरे असतात, आरामाचे सर्व्हिसेस असतात, त्या ठिकाणी हे टॅक्सेस लावले जातात. एंटरटेनमेंट टॅक्स तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मूव्ही बघायला जातात, पिक्चर बघायला जातात, त्या ठिकाणी तिकीट असतं. त्या तिकिटामध्ये जी अमाऊंट तुम्हाला दिलेली असते त्याच्यातले काही अमाऊंट हे एंटरटेनमेंट टॅक्सची असते. बरोबर आहे. नंतर ऑक्ट्राय असतो. ऑक्ट्राय म्हणजे काय? जकात आपण काहीतरी माल आणला बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून वगैरे, तर त्या ठिकाणी तो ऑक्ट्राय आपल्याला पेड करावा लागत असे. त्यानंतर CST, नंतर काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी CVD, आणि नंतर स्पेशल ॲडिशनल ड्युटी SAD त्याला म्हणतात. म्हणजे आता तुम्ही बघा, जर प्रॉपर्टी तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही तहसीलदारांकडे जातात, त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागते. त्या ठिकाणी तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प वगैरे लावा, हे लावा, अशा पद्धतीने तुम्हाला ते जे पैसे भरावे लागतात, कारण ते सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहेत, ते तुम्हाला देत आहेत, गव्हर्मेंट तुम्हाला अशा पद्धतीने योजना करून देते. आणि म्हणून अशा प्रकारचे टॅक्सेस, अशा प्रकारचे स्पेशल ड्युटी ही तुम्हाला ॲडिशनल ड्युटी त्या ठिकाणी लागत असते. मग आता ह्या सगळ्या टॅक्सेस जे आहेत, हे सगळे टॅक्सेस हे टोटल एका छताखाली आलेले आहेत आणि त्याला आपण GST असं म्हणतो. जनरली GST हे ट्रेडिंगमध्ये वापरलं जातं.
ट्रेडिंग म्हणजे काय? देवाणघेवाण, वस्तूंचं खरेदी विक्री. या खरेदी विक्रीमध्ये जी एस टीचा फार मोठा संबंध आहे. मग आता या जी एस टीच्या संदर्भात काही टर्म्स आपल्याला माहीत करून घ्यायच्या आहेत की देर आर डिफरंट टर्म्स दॅट वी मस्ट नो. या डिफरंट टर्म्स आपल्याला माहितीच असायला हव्यात. मग या डिफरंट टर्म्स आपल्याला जर माहिती असायला हवी तर आपण या चार्टचा अभ्यास केला पाहिजे. मग हा चार्ट काय आहे तर त्याला टॅक्स इनव्हॉइस असं म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज अ टॅक्स इनव्हॉइस. मग आता याच्यामध्ये 2 प्रकारचे टॅक्स तुम्हाला दिले. देर आर 2 टाइप्स ऑफ जी एस टी or 2 types of taxes are there. First tax is CGST. CGST means Central Goods and Service Tax. CGST means Central Goods and Service Tax. And what is SGST? SGST is State Goods and Service Tax. म्हणजे ढोबळमानाने आपण आत्ता जर विचार केला, आपण आता हे एवढं शिकतोय तर आता एवढ्यापुरताच जर विचार केला तर तिथे 2 टॅक्सेस आहेत. बरोबर आहे. अजून पुढे आपल्याला ते टॅक्स शिकायचे आहेत. पण आत्ता लक्षात ठेवा की देर आर 2 टॅक्सेस, CGST अँड SGST. बरोबर. CGST पुन्हा एकदा सांगतो. व्हॉट इज मीन बाय CGST? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. अशा प्रकारचे 2 टॅक्सेस तुम्हाला प्रत्येक वस्तूवर लावले जातील. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मग आता CGST म्हणजे काय? द CGST इज द टॅक्स पेड टू द सेंट्रल गव्हर्मेंट. CGST टॅक्स हा सेंट्रल गव्हर्मेंटला पेड करावा लागतो. बरोबर. अँड व्हॉट इज SGST? SGST tax means state government, means the tax paid to the state government. स्टेट गव्हर्मेंटला जो काही टॅक्स तुम्हाला पेड करावा लागतो त्याला SGST असं म्हणतात. बरोबर. नाउ ॲट द राईट साईड ऑफ द टॅक्स इनव्हॉइस. आता मी या ठिकाणी एक टॅक्स इनव्हॉइस तुम्हाला लिहून दिलेलं आहे. हे टॅक्स इनव्हॉइस तुम्हाला पुस्तकात पण बघता येईल. पण आता या ठिकाणी समोर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत की हे टॅक्स इनव्हॉइसमध्ये काय काय दिलेलं आहे. असे अनेक टॅक्स इनव्हॉइस तुम्ही ज्या ज्या ठिकाणी खरेदीला जातात, काही वस्तू घ्यायला जातात, त्या ठिकाणी बिलं तुम्हाला देतात. ते बिल म्हणजेच हे टॅक्स इनव्हॉइस आहे. ते बिल तुम्ही घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर तुम्ही त्याचं नीट ऑब्झर्वेशन करायचं. तुम्ही जर ऑब्झर्वेशन नीट केलं मग ते बिल कुठलंही असो, ते बिल तुम्हाला एखाद्या दुकानातलं असो किंवा एखाद्या तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातलं असो किंवा हॉटेलमधलं असो, असे कुठलेही बिलं असले तर ते तुम्हाला नीट ऑब्झर्व करायचे. बरोबर. हा गृहपाठ आहे असं लक्षात घ्या. हे तुम्हाला मी घरी देतो आहे की अशा पद्धतीचे बिलं तुमच्याकडे जर असतील तर ते काढा, त्यानंतर त्याचा अभ्यास करा, ते बघा. परीक्षेपुरता अभ्यास करू नका, तुम्हाला समजण्यासाठी अभ्यास करा. हे मी परत परत तुम्हाला सांगतो आहे. आता हे एक टॅक्स इनव्हॉइस तुम्हाला समोर या ठिकाणी दिलेलं आहे. या टॅक्स इनव्हॉइसमध्ये ॲट द राईट कॉर्नर बघा, ॲट द राईट कॉर्नर तुम्हाला एक या ठिकाणी नंबर दिसतो आहे. ॲट द राईट कॉर्नर देअर आर सम अल्फाबेट्स अँड सम नंबर्स. बरोबर. काही अल्फाबेट्स आहेत आणि काही नंबर आहेत. त्याला GSTIN असं म्हणतात किंवा काही GSTIN असं पण म्हणतात. बरोबर. आता GSTIN म्हणजे काय नेमकं तर GSTIN मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन कोड. बघा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन कोड किंवा नंबर. आपण नंबर म्हणू. GSTIN गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. येस, GSTIN. मग आता हा किती अल्फाबेट्स आणि न्यूमरल्स त्याच्यामध्ये आहेत आपण जर मोजले तर हे 15 अल्फाबेट्स अँड न्यूमरल्स आर देअर. ह्या ज्या बाबी मी तुम्हाला सांगतो आहे या बऱ्याचशा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्समध्ये विचारल्या जातात. देर आर 15 अल्फा न्यूमरल्स. 15 अल्फा न्यूमरल्स त्या ठिकाणी आहेत. आपण मोजून बघूया.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. देर आर 15 अल्फा न्यूमरल्स. बरोबर. आता याच्यामध्ये 15 अल्फा न्यूमरल्समध्ये बघा, आता मी काय काय तुम्हाला सांगतोय तेवढं लक्षात ठेवा. पहिले जे 2 नंबर्स आहेत दॅट इज 27. इथे मी थोडंसं मोठं लिहितो 27. हा 27 दिस इज द कोड फॉर द स्टेट. त्याला स्टेट कोड असं म्हणतात. म्हणजे तो राज्याचा कोड आहे. बरोबर आहे. कोणत्या राज्यामधला आहे ते आपल्याला याच्यावरून कळेल. दॅट इज 27. बरोबर. 27 इज द कोड ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा कोड 27 आहे म्हणून आपण त्या ठिकाणी 27 घेतलं. ठीक आहे. अशा पद्धतीचा आपल्याला कोड असतो. आता पुढचे अल्फा न्यूमरल्स आपण बघूया. पहिले 2 अल्फा न्यूमरल्स आपण जर सोडले तर त्याच्या पुढचे 10 अल्फा न्यूमरल्स बघायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. हे 10 अल्फा न्यूमरल्स कोणते कोणते आहेत हे मी या ठिकाणी लिहितो बघा. A B C D E 1 2 3 4 अँड H. बघा हे 10 अल्फा न्यूमरल्स झालेत. तुमच्या लक्षात येईल. हे 10 अल्फा न्यूमरल्स जे आहेत दिस इज द पॅन नंबर. हा काय आहे तर पॅन नंबर. काय असतं हा पॅन नंबर? त्याला परमनंट अकाउंट नंबर असं म्हणतात. येस, दिस इज द पॅन नंबर. आता हा पॅन नंबर झाल्यानंतर त्याच्या पुढे 3 डिजिट उरले. पहा काय काय उरलं. 1 दॅट इज झेड अँड 5. मग आता हा 1 काय इंडिकेट करतो आपल्याला? व्हॉट इज 1? 1 रिप्रेझेंट्स द 1 ऑर्गनायझेशन. म्हणजे एखादी संस्था असेल, एकच असेल तर त्या ठिकाणी 1 असतो. म्हणजे 1 रिप्रेझेंट्स द ऑर्गनायझेशन. अँड झेड पुढचा जो अक्षर आहे झेड हे काय दर्शवतं तर हे बाय डिफॉल्ट आलेलं असतं. दिस इज द लेटर ऑर युनिफॉर्म फॉर ऑल. बाय डिफॉल्ट म्हणजे सगळ्यांसाठी ते सारखं असतं, युनिफॉर्म. बरोबर आहे. तशा पद्धतीने एक लेटर त्या ठिकाणी आलं असतं. आणि पुढचा जो डिजिट आहे दॅट इज 5. व्हॉट इंडिकेट्स दिस 5? दिस 5 इंडिकेट्स दॅट द व्हॅलिडिटी ऑफ GSTIN when entered on GST पोर्टल. GST पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही जाऊन हा नंबर घेतात त्यावेळेस GST पोर्टलवर तुमचं किती वर्षासाठी तुम्ही हा नंबर घेतलेला आहे म्हणजे त्याला व्हॅलिडिटी असं म्हणतात. ही व्हॅलिडिटी तुम्हाला दाखवते दॅट इज द 5 इयर्स. बरोबर. तुम्ही 1 इयर 2 इयर 3 इयर अशा पद्धतीच्या व्हॅलिडिटी आपण पण 5 इयर्सची ती व्हॅलिडिटी त्या ठिकाणी दाखवली. मीन्स द 5 नंबर रिप्रेझेंट्स द व्हॅलिडिटी असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. बरोबर. मग आता पुन्हा एकदा सांगतो की काय काय आपल्या लक्षात आलेलं आहे. फर्स्ट, द 2 डिजिट्स इन द GSTIN. फर्स्ट 2 डिजिट्स रिप्रेझेंट्स द स्टेट कोड. Next 10 digits represents the PAN number. Then 1 represents the organization, one organization. Z is for uniform to all traders. सगळ्या ट्रेडर्ससाठी Z येणार आहे म्हणजे तो युनिफॉर्म आहे. बाय डिफॉल्ट तो येणार आहे. सेकंड दॅट इज 5. 5 represents the validity for GSTIN when entered in the GST portal. आता तुम्हाला जर अधिकचा अभ्यास करायचा आहे तर काय करूया आपण? तर तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, तुम्ही मोबाईल वापरतात आणि त्या मोबाईलवर तुम्ही जर GST असं टाकलं की व्हॉट इज GST तर तुम्हाला खूप माहिती त्या ठिकाणी वाचता येईल. दुसरा भाग, GSTचं एक पोर्टल आहे. ते पोर्टल तुम्ही उघडलं तर त्या पोर्टलमध्ये सुद्धा तुम्हाला खूप माहिती, पूर्णच्या पूर्ण माहिती त्या ठिकाणी GSTच्या संदर्भात दिलेली आहे. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश असा
की ज्याला इंटरेस्ट असेल त्याने तशा पद्धतीची ती माहिती शोधणे आणि ती माहिती करून घेणे हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. आता आपण इथपर्यंत आलो की या टॅक्स इनवाईसमध्ये, इन दिस टॅक्स इनवाईस व्हॉट इज GSTIN? GSTIN is one of the number. It contains 15 alpha numerals. The 2 digits, first 2 digits indicates the state code. Next 10 digits indicates the PAN number. Then 1 represents the organization, and then Z and 5. Z is by default and 5 is the validity for GSTIN. Yes. हे आपल्याला सगळं लक्षात आल्यानंतर हे फर्स्ट आपण या ठिकाणी बघितलं की अशा पद्धतीने आहे. मग आता या टॅक्स इनव्हॉइसमध्ये एक एक कॉलमचा विचार करूया आपण की या टॅक्स इनव्हॉइसमध्ये काय दिलेलं आहे की इथे दिलं आहे सप्लायर. सप्लायर म्हणजे कोणत्या दुकानाचं नाव असेल ते सप्लाय करत असेल त्याचं नाव या ठिकाणी दिलं आहे बघा. A to Z स्वीट मार्ट 143 शिवाजी रास्ता मुंबई महाराष्ट्र. मोबाईल नंबर इज गिवन अँड ईमेल ID. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइसमध्ये असणं सगळ्यात गरजेचं आहे. बरोबर आहे. हे नसेल तर ते टॅक्स इनव्हॉइस काहीच कामाचं नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 2 बाबी महत्त्वाच्या आहेत. एक तर हा सप्लायरचा ॲड्रेस अँड सेकंड दॅट इज GSTIN. हा नंबर अतिशय महत्त्वाचा आहे. ओके. आता इनव्हॉइस नंबर सेकंड पार्ट या ठिकाणी दिला आहे की दॅट इज GST/110. आता याचा अर्थ असा की आपण ऑफिसेसमध्ये गेलं तर तिथे एक आउटवर्ड नंबर असतो बघा. तर तो आउटवर्ड नंबर म्हणजे हा इनव्हॉइस नंबर असतो. म्हणजे किती नंबरचं हे टॅक्स इनव्हॉइस आहे हे आपल्याला याच्यावरून कळतं. येस. हे म्हणजे हा नंबर या ठिकाणी इनव्हॉइस नंबर दिलेला असतो. आणि इनव्हॉइस डेट म्हणजे कोणत्या तारखेचं हे टॅक्स इनव्हॉइस आहे ती तारीख या ठिकाणी प्रिंट येते. आता जनरली असं आहे की सगळे सॉफ्टवेअर्स आहेत. त्यामुळे तुम्ही दुकानात जा की कुठे मेडिकलच्या स्टोर्समध्ये जा किंवा हॉटेलमध्ये जा, अशा पद्धतीने तुम्ही गेलं तर तुम्हाला ते हाताने कोणीही लिहून देत नाही. त्यामुळे काय काय घेतलं आहे ते पटकन त्याचं कोड टाकतात. बरोबर आहे. काय टाकतात? कोड टाकतात. म्हणजे तो जो कोड असतो तो असतो HSN कोड. म्हणून बघा आता एक एक आपण तक्त्याला सुरुवात करूया की या तक्त्यामध्ये काय काय दिलेलं आहे. सॉफ्टवेअरमध्ये काय असतं की ते प्रत्येकजण असं टाईप करत नाही की तुम्ही काय घेतलेलं आहे ते टाईप होत नाही. त्या ठिकाणी तो कोड टाकतात फक्त. तो कोड टाकल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला त्या नेम ऑफ द प्रॉडक्ट आहे ते आपोआप येतं. त्यामुळे हा जो कोड आहे दिस इज द कोड दॅट इज कॉल्ड ॲज अ HSN कोड. मग आता ह्या HSN कोडला काय म्हणतात? HSN कोड means all goods are classified by giving the numerical code called as a HSN code. म्हणजे सगळे जे गुड्स असतात, सगळ्या ज्या वस्तू असतात ते क्लासिफाय केलेले असतात. दे आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग द न्यूमरिकल कोड कॉल्ड ॲज अ HSN कोड. मग आता मी सांगतोय ते लक्षात घ्या. HSN कोड मीन्स दॅट द हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. HSN मीन्स हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. हा त्याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूचा हा HSN कोड त्या ठिकाणी असतो. तो HSN कोड या ठिकाणी टाकला की तुम्हाला अशा पद्धतीचं डायरेक्ट रेट आणि ही क्वांटिटी तुम्हाला लिहावी लागते. या ठिकाणी रेट मिळतो. क्वांटिटी तुम्ही लिहिले की पुढचा भाग ते आपोआप करतं. पुन्हा सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं दिलेलं असतं. त्यामुळे ते अडचण त्या ठिकाणी येत नाही. Now, as usual, there is name, address of the shop, date, invoice, mobile number, email, etc. Let us observe that how GST is calculated. आता हे सगळं मी बघितल्यानंतर मी काय काय अभ्यास केला की टॅक्स इनव्हॉइसमध्ये ॲड्रेस इज इम्पॉर्टंट, GSTIN इज इम्पॉर्टंट, देन इनव्हॉइस नंबर अँड इनव्हॉइस डेट. हा सगळा वरच्या कॉलममध्ये दिलेला भाग आहे तो महत्त्वाचा आहे. आता पुढे तुम्ही काय काय वस्तू घेतलेल्या आहेत ते खाली मला दिसते. बरोबर आहे. हा HSN कोड आहे. मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं. हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर दॅट इज HSN कोड.
हा HSN कोड प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा असतो. वस्तू ज्यावेळेस क्लासिफाय केल्या जातात त्यावेळेस त्याला कोड दिला जातो आणि तो कोड या ठिकाणी लिहिलेला असतो. येस. नेम ऑफ द प्रॉडक्ट. सेकंड कॉलम काय आहे? नेम ऑफ द प्रॉडक्ट. थर्ड दॅट इज रेट. जे प्रॉडक्ट आहे त्याचा रेट काय आहे, बरोबर आहे. रेट हा पर KG आहे, बरोबर. क्वांटिटी, किती क्वांटिटी घेतलेली आहे, तुम्ही परचेस केलेली आहे, हे या ठिकाणी दिसतंय. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे किती अमाऊंटवर टॅक्स काढायचा आहे ते आपल्याला इथे दिसते, बरोबर. आणि किती टॅक्स काढायचा आहे, CGST मला काढायचा आहे तर कोणत्या रेटने काढायचा आहे, रेट इज गिवन. अँड व्हॉट इज टॅक्स, टोटल टॅक्स किती होणार आहे ते लिहिणार आहे. म्हणजे मी काय करणार आहे की मी जर अर्धा किलो पेढे घेतले, बघा अर्धा किलो पेढे घेतले तर मला 200 रुपये द्यावे लागणार आहेत. आता 200 रुपये मी देईल तर 2.5% टॅक्स विल बी पेड टू द सेंट्रल गव्हर्मेंट. सेंट्रल गव्हर्मेंटला मला 5 रुपये द्यायचे आहेत आणि स्टेट गव्हर्मेंटला पण 5 रुपये द्यायचे आहेत. म्हणून मी दुकानदाराला किती देईल, 210 रुपये. अशा पद्धतीचं हे टॅक्स इनवाईस या ठिकाणी मी अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो आहे, काहीही अडचणीचं नाही आहे. आणि मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, व्हॉट इज अ इम्पॉर्टंट थिंग, वी मस्ट कॅल्क्युलेट द टॅक्स. तो टॅक्स आपल्याला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. म्हणजे काय तर 200 रुपयाचे 2.5% किती हे मला काढता आलं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हेच जर काढता येत नसेल तर मग ह्या टॅक्स इनव्हॉइसला अर्थ नाही. मग आता तुम्ही म्हणाल की सर आज असं सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये इथे अमाऊंट टाकली, तुमची रेट टाकला, टोटल क्वांटिटी किती घेतली टाकली की मला डायरेक्ट टॅक्स मिळणार आहे, कॅल्क्युलेट करण्याची गरज काय नाही. त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता आहेच, ते तुम्हाला चेक करावं लागेल की हे बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. सॉफ्टवेअर आपणच बनवतो, लक्षात घ्या. त्यामुळे त्या सॉफ्टवेअरप्रमाणे करेक्ट येतं आहे की नाही हे मला चेक करावं लागेल. यासाठी मला ती माहिती असणं गरजेचं आहे. येस. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसतं आहे प्राईज ऑफ 1 किलोग्रॅम पेढा इज 400 रुपीज. किती क्वांटिटी घेतली आहे, 500 ग्रॅम. टॅक्सेबल अमाऊंट इज 200. 2.5% ऑफ 200 इज 5 रुपीज. and 2.5% of 200 is again 5 rupees. Then the total amount is 210 rupees. Now in this way, आता याप्रमाणे खाली दिलेलं आहे चॉकलेट ₹80, 1 बार त्या ठिकाणी क्वांटिटी घेतलेली आहे. टॅक्सेबल अमाऊंट किती, 80 रुपीज. कारण एकच बार घेतला आहे. समजा 2 बार घेतलेले असते तर इथे 160 आलं असतं. हे तुमच्या लक्षात येईल. 14% म्हणजे तुमच्या आता याच्यावरून आणखी काय लक्षात येतं आहे, याच्यात असं लक्षात येतं आहे आपल्याला की काही वस्तूंवर, सगळ्याच वस्तूंवर सारखे टॅक्स नाहीत. हा पहिला भाग आपल्याला लक्षात येतो. दुसरा भाग लक्षात काय येतो आहे की प्रत्येक वस्तूवर जो टॅक्स मला लागतो आहे तो निम्मा होतो आहे, बरोबर आहे. तो हाफ होतो आहे. म्हणजे टोटल आता बघा पेढे हे जर विचारात घेतलं मी तर CGST 2.5% अँड SGST इज 2.5% मीन्स टोटल ऑफ 5% टॅक्स वी हॅव टू पेड. आपल्याला 5% टॅक्स द्यावा लागेल. हे 14 आणि 14 म्हणजे याला 28% टॅक्स द्यावा लागणार आहे. 9 इथे 9 आहे, सॉरी, 9 and 9 म्हणजे 18% टॅक्स मला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. काही वस्तू अशा आहेत की त्याच्यावर मला 0% टॅक्स आहे. बघा काय काय लक्षात येतं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता कोणत्या वस्तूवर 0 आहेत, कोणत्या प्रकारच्या त्या आहेत, नंतर कोणत्या वस्तूवर 18% आहे, कोणत्या वस्तूवर 28% आहे, हे आपल्याला पुढे बघायचं आहे. पण आत्ता तुमच्या असं लक्षात येतं या टॅक्स इनवाईसवर की सगळ्या वस्तूंसाठी सारखा टॅक्स नाही. देर आर डिफरंट टॅक्सेस. वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत, बरोबर. रेट ऑफ GST ऑन ब्रेड इज 0%. नाव रेट ऑफ GST इज डिफरंट फॉर डिफरंट प्रॉडक्ट्स. हे आपल्याला लक्षात येतं आहे.
0% टॅक्स, 5% टॅक्स, 12% टॅक्स, 18% टॅक्स अँड 28% टॅक्स रेट ठरलेले आहेत. बरोबर आहे. काय काय मी सांगतो आहे ते 0, 5, 12, 18 अँड 28. बरोबर आहे. एवढे टॅक्सेस आपल्याला पेड करायचे आहेत. मग त्या वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आपल्याला त्या ठिकाणी पेड करावे लागणार आहेत. ओके. आता आज आपण ज्या पद्धतीने विचार केला की मला टॅक्स इनव्हॉइस समजून घ्यायचं आहे की व्हॉट इज टॅक्स इनव्हॉइस, विच कॉलम्स आर गिव्हन इन दॅट टॅक्स इनव्हॉइस. त्या टॅक्स इनव्हॉइसमध्ये काय काय कॉलम्स दिलेले असतात, कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी नंबर्स असतात, त्या नंबर्सचा मिनिंग काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट नंबर, त्या नंबरचा मिनिंग काय, हे सगळं आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता पुढच्या स्ट्रीममध्ये आपण काय करणार आहोत, तर याच्या पुढचा जो भाग आहे हाऊ टू कॅल्क्युलेट द टॅक्स, अजून काही कन्सेप्ट्स आपल्याला शिकायचे आहेत. त्या कन्सेप्टचा विचार आपण पुढच्या स्ट्रीममध्ये करणार आहोत. ओके. आज आपण या ठिकाणी हा टॅक्स इनव्हॉइसचा जो चार्ट आहे तो नीट ऑब्झर्व करणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर तुम्हाला जे जे टॅक्स इनव्हॉइस असे मिळतील, घरी मिळतील किंवा तुम्ही याच्यानंतरही खरेदीला गेलात तर तुम्हाला ते टॅक्स इनव्हॉइस तशा प्रकारचे मिळतील, अशी बिलं मिळतील, ते गोळा करा, त्याचं ऑब्झर्वेशन करा. बरोबर. त्या ठिकाणी टॅक्स बरोबर लावलेला आहे का हे कॅल्क्युलेट करून बघा. बरोबर आहे. आणि हाच आपला अभ्यास आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः करणं हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ओके. आता आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या स्ट्रीममध्ये आपण याच्या पुढचा जो भाग आहे, पुढचे जे कन्सेप्ट्स आहेत थोडे, ते पुढचे जे काही वर्ड्स आहेत त्या वर्ड्सचा आपण अभ्यास करू. टॅक्स इनव्हॉइसमध्ये अजून काही वर्ड्स या ठिकाणी वापरलेले आहेत, त्याचा आपण पुढच्या स्ट्रीममध्ये अभ्यास करणार आहोत. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.